नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मॅट्रायसिस हा जो चॅप्टर सुरू केला होता त्यातलं एक्सरसाइज 1.6 मधले आपण काही प्रॉब्लेम्स बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपण सेम एक्सरसाइजमधले पुढचे प्रॉब्लेम्स बघणार आहे. तर प्रॉब्लेम नंबर 10 पासून आपण स्टार्ट करूयात. याच्यामध्ये तुम्हाला एकूण 3 मॅट्रायसिस दिले. तर पहिली मॅट्रायसिस आहे A = 2 1 1 2 1 -1 ही ए मॅट्रिक्स दिलेली आहे. त्यानंतर बी मॅट्रिक्स आपल्याला दिली आहे 1 2 -1 0 आणि सी मॅट्रिक्स दिली आपल्याला ती आहे 1 -1 2 आणि 1. आता ए मॅट्रिक्सची ऑर्डर काय, तर 3 rows 2 columns 3/2. त्याबरोबर बीची ऑर्डर काय, 2 rows 2 columns. सीची ऑर्डर पण आहे 2/2. ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, व्हेरीफाय. त्यांनी म्हणलं व्हेरीफाय दॅट AB × C is equal to A × BC. आता त्याच्यामध्ये फरक काय की पहिल्या लेफ्ट हँड साईडला जो काही पहिली ब्रॅकेट दिली त्यात म्हणलं AB, म्हणजे ब्रॅकेटमध्ये AB, याचा अर्थ आधी A × B हे करायचं, ती जी काही मॅट्रिक्स येईल त्या मॅट्रिक्सने Cला मल्टिप्लाय करायचं. आणि राईट हँड साईडला काय, तर B × C ही मॅट्रिक्स फाइंड आउट करायची आणि एनी त्या प्रोडक्ट मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. तर हे व्हेरीफाय करायचं आहे, चेक करायचं आहे की त्या दोन्हीची व्हॅल्यू सेम येते का किंवा दोन्ही मॅट्रिसेस सेम येतात का, आपल्याला चेक करायचं आहे. तर आता आपण LHSनी स्टार्ट करूयात. LHS आपल्याला काय दिलं आहे, तर AB × C, बरोबर आहे. तर मी याला ब्रॅकेट करतो, कर्ली ब्रॅकेट. A मी इथे लिहितो 2 1 1 2 1 -1 हा A झाला, आणि इंटू B 1 2 -1 0 हे तुम्हाला दिलेलं आहे. या दोघांची प्रोडक्ट आहे म्हणून त्याला ब्रॅकेट केले, आणि इंटू आपल्याला करायचं आहे C. तर C काय आहे, 1 -1 2 आणि 1. ठीक आहे. आता ह्याची ऑर्डर आहे 3/2 आणि ह्याची ऑर्डर आहे 2/2. म्हणजे प्रॉडक्ट पॉसिबल आहे कारण पहिल्याचे कॉलम आणि दुसऱ्याचे रोज सेम आहेत. ही मॅट्रिक्स काय होणार, फर्स्ट रो × फर्स्ट कॉलम, बरोबर आहे. आणि येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार, 3/2, म्हणजे 3 रोज आणि 2 कॉलम्स असणार. फर्स्ट रो × फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो × फर्स्ट कॉलम म्हणजे ते काय होणार बघा, आपल्याकडे 2 × 1 + 1 × -1 हा पहिला एलिमेंट. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × 2 + 1 × 0. सेकंड रो × फर्स्ट कॉलम, सेकंड रो × फर्स्ट कॉलम 1 × 1 + 2 × -1. सेकंड रो सेकंड कॉलम 1 × 2 + 2 × 0. नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम 1 × 1 + -1 × -1. थर्ड रो सेकंड कॉलम 1 × 2 + -1 × 0. ओके, हे झालं. इंटू ह्या सगळ्या प्रॉडक्ट आलेले जी AB मॅट्रिक्स आहे ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, पुन्हा एकदा Cने 1 -1 2 1. तर आपली जी काही प्रॉडक्ट मॅट्रिक्स आहे त्याच्यात 3 रोज आणि 2 कॉलम्स आले, मग अशी सांगितल्याप्रमाणे. ओके, आता इथे काय होईल, आपल्याला सॉल्व करायचं आहे. 2 × 1 2, 1 × -1 म्हणजे -1, 2 × 2 4, 1 × 0 + 0, 1 × 1 1 + 2 × -1 + 2 -1 म्हणजे ते झालं प्लस × मायनस आणि 2 × 1 2, 1 × 2 2 + 2 × 0 म्हणजे 0, 1 × 1 1 आणि -1 × -1 +1
सो 1 + 1. इकडे 1 × 2 2 आणि -1 × 0 म्हणजे 0 झालं. या सगळ्याला परत कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला? 1 -1 2 आणि 1. आता पुढे 2 - 1 1 4 + 0 4 1 - 2 -1 2 + 0 2 1 + 1 2 आणि 2 + 0 2. ओके, ह्याची ऑर्डर आहे आपली 3/2. आणि आता आपल्याला प्रोडक्ट कशाने करायचं आहे? कुठल्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आहे? तर 1 - 1 2 आणि 1 हे करायचं. ह्याचा ऑर्डर आहे 2/2. तर प्रोडक्ट पॉसिबल आहे कारण पहिल्या मॅट्रिक्सचे कॉलम आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे रो काय सेम आहेत. ओके, तर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आणि येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर पुन्हा काय असणार? 3/2. 3 रोज आणि 2 कॉलम्स. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम 1 × 1 + 4 × 2. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × -1 + 4 × 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 × 1 + 2 × 2. सेकंड रो सेकंड कॉलम -1 × -1 + 2 × 1. थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 × 1 + 2 × 2. सेकंड रो सेकंड कॉलम 2 × -1 + 2 × 1. हे आपलं LHSचं जे काय फायनल आन्सर असेल ते असेल. 1 × 1 1 + 4 × 2 8. 1 × -1 -1 + 4 × 1 4. -1 × 1 -1 + 2 × 2 4. -1 × -1 म्हणजे 1 + 2 × 1 म्हणजे 2. 2 × 1 2 + 2 × 2 4. 2 × -1 -2 + 2. आता हे फायनल आन्सर जे काय असेल ते 1 + 8 9 -1 + 4 3 -1 + 4 3 1 + 2 3 2 + 4 6 आणि -2 + 2 0. हे तुमचं आन्सर आलं AB × C. हे आपलं LHS आलं AB × C. आता आपल्याला काय करायचं? राईट हँड साईडला दिलं A × BC. A × BC करायचं आपल्याला ही पार्ट. आता RHSला करताना आपल्याला काय होणार? A × BC. आता मी काय करतो? A मॅट्रिक्स ॲज इट इज लिहितो. 3/2 मॅट्रिक्स आहे ती. 2 1 1 2 1 -1. या मॅट्रिक्सनी B आणि Cच्या प्रोडक्टला मल्टिप्लाय करायचं. तर B काय आहे तुमचं? 1 2 -1 0 हे B आणि C काय दिलेलं आहे तुम्हाला? तर 1 -1 2 आणि 1 असं दिलेलं आहे. म्हणजे आधी हे प्रोडक्ट होईल आणि मग या मॅट्रिक्सनी त्या प्रोडक्ट मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. आता आपण हे पुढे सॉल्व करत जाऊया. इथे काय आलं? 2 2 1 1 2 1 -1. ही जी मॅट्रिक्स आहे त्याचं डायरेक्ट प्रोडक्ट. हे 2/2 हे पण 2/2 आहे. तर प्रोडक्ट पॉसिबल आहे कारण पहिल्याचे कॉलम दुसऱ्याचे रोज सेम आहे आणि येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर असणार 2/2. 2 रोज अँड 2 कॉलम्स. ते आपण डायरेक्टली करूयात. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम 1 × 1 + 2 × 2. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 × -1 + 2 × 1.
सेकंड रो फर्स्ट कॉलम -1 into 1 plus 0 into 2. सेकंड रो सेकंड कॉलम -1 into -1 plus 0 into 1. ओके. आता ही पहिली मॅट्रिक्स ॲज इट इज 2 2 1 1 2 1 -1. इकडे आन्सर बघूयात. 1 into 1 1 plus 2 into 2 4. 1 into -1 -1 plus 2 into 1 2. -1 into 1 -1 plus 0 into 2 0. -1 into -1 plus 1 plus 0 into 1 0. इथे काय झालं आता 2 1 1 2 1 -1 हे जे काही मॅट्रिक्स आहे ती ॲज इट इज ठेवली आपण. इथे काय झालं 1 + 4 5 -1 + 2 1 -1 + 0 -1 आणि 1. आता ह्या दोघांचं प्रोडक्ट आपल्याला करायचं आहे. याचं ऑर्डर आहे 3/2 आणि याची ऑर्डर आहे 2/2. तर पहिल्याचे कॉलम दुसऱ्याचे रो सेम आहेत. येणाऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे तुमची 3/2 असणार. तर ते आपण इथे करूयात. फर्स्ट रो इंटू फर्स्ट कॉलम 2 into 5 plus 1 into -1. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into 1 plus 1 into 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 into 5 plus 2 into -1. सेकंड रो सेकंड कॉलम 1 into 1 plus 2 into 1. थर्ड रो फर्स्ट कॉलम 1 into 5 plus -1 into -1. थर्ड रो सेकंड कॉलम 1 into 1 plus -1 into 1. ओके. तर या मॅट्रिक्सची ऑर्डर काय 3/2 आहे. 3 rows अँड 2 columns. त्याचा आन्सर बघत आपण 2 into 5 10 1 into -1 -1 2 into 1 2 plus 1 into 1 1 1 into 5 5 plus 2 into -1 plus 2 into -1 म्हणजे -2 1 into 1 1 plus 2 1 into 5 5 -1 into -1 म्हणजे +1 आणि 1 into 1 1 -1 into 1 म्हणजे 1. -10 - 1 9 2 + 1 3 5 - 2 3 1 + 2 3 5 + 1 6 आणि 1 -1 0. ओके. तर आता आपलं LHS जे होतं त्याचं आन्सर काय आलं ते आपण बघूयात. ते बघा क्रॉस चेक करू शकता. हे जे आन्सर आत्ताचं आलं ते होतं A into BC हे आन्सर होतं. बरोबर आहे. तर आता तुम्ही इथे बघू शकता की AB into C ही मॅट्रिक्स पण 3/2 आली आहे आणि A into BC ही मॅट्रिक्स पण 3/2 आली आहे. बरोबर आहे. आणि इकडे पण 9 तिकडे पण 9 इकडे 3 3 3 3 3 3 6 0 6 0 हे एलिमेंट सगळे आपले सेम आलेले आहेत. म्हणजेच आपलं हे जे काही प्रॉब्लेम आहे ते व्हेरीफाय झालं आहे की दोन्हीचा आन्सर काय सेम आहे. त्यामुळे आपण लास्टली लिहिणार फक्त की यस AB into C इज इक्वल टू A into BC हे बरोबर आहे. आपण प्रूव्ह केला. हा झाला आपला प्रॉब्लेम नंबर 10.